नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण संच मान्यता 2024-25 बाबत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपण बघूयात की हे जे परिपत्रक आहे, हे दिनांक 23 ऑगस्ट 2024 म्हणजेच आजचं आहे. आणि हे पत्र जे आहे हे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आहे. तर बघा, पत्राचा विषय आहे संच मान्यता 2024-25 बाबत शासन संदर्भ दिलेला आहे. शासन पत्र क्रमांक न्याय प्र 2024 प्रकरण 167/TNT 2 दिनांक 12/7/2024. बघा मित्रांनो, याचा शासनाने जो संदर्भ दिलेला आहे त्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे. उपरोक्त विषयी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 2822/2024 व रीट याचिका 5472/2024 मधील दिनांक 12/6/2024 म्हणजे 12 जून 2024च्या आदेशान्वये माननीय न्यायालयाने रीट याचिका 2896/2024 मधील दिनांक 15 मार्च 2024 रोजीच्या आदेशातील परिच्छेद 5 मधील निर्देशांच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केले आहेत. तर बघा, औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्या काही याचिका होत्या त्यांचा निकाल हा 12 जून 2024 ला अंतिम निकाल दिल्यानंतर दिनांक 15/3/2024 रोजीच्या शासनाच्या परिच्छेद क्रमांक 5 मधील निर्देशाच्या अनुषंगाने शासनाने संदर्भीय पत्रान्वये शासनास निर्देश निर्गमित केले आहेत. बघा, दिनांक 15/3/2024 रोजीच्या आदेशातील परिच्छेद 5 मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केले आहेत. बघा, शासन निर्णय 15 मार्च 2024 अन्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले. तर बघा, 15 मार्च रोजीचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामधील जे सुधारित निकष आहेत त्या निकषान्वये राज्यातील जे काही खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजनासंदर्भात निर्देश त्यांनी केले आहेत. सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक 30/9/2024 रोजीच्या आधार वैध पट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बघा, दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या आधार वैध पट विचारात घेऊन म्हणजे आपल्या शाळेतील आधार व्हॅलिड आधार व
व्हॅलिड आधारचा पट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजनाची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सन 2024-25च्या संच मान्यता विहित कालावधीत करण्यासाठी सरळ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक 30/9/2024 पूर्वी म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावे. सरळ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन सरळ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन, शाळा प्रोफाइलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, सरळ प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार, वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहणार याची नोंद घ्या. बघा सर्व शिक्षक मित्रांना, आपणास या पत्राद्वारे आपणास शासन परिपत्रकामध्ये आपणास महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की आपल्याला 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सरळ प्रणालीवरील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार, वैधता व इतर आवश्यक कार्यवाही ही विहित कालावधीत पूर्ण करायची आहे. कारण 30 सप्टेंबर 2024च्या पटावर त्याच्यातही आधार जेवढे व्हॅलिड आधार आहेत त्याचा पट विचारात घेऊन संच मान्यता व समायोजनाची कार्यवाही ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला सरळवरची सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण